बातमी आहे अमरावतीच्या विवादित राजापेठ उड्डाणपुलाची। पूल झाला खरा, पण त्यानंतर समस्याचा डोंगर वाढलाच, कमी झालाच नाही आणि सगळ्यांचा फटका बसतोय सामान्य नागरिकांना। राजापेठ चौकातील उड्डाणपूल पूर्ण झाला खरा, पण पुलाखाली सुरू आहेत अराजकता। पादचारी मार्गावर अतिक्रमण करणारे काही दुकानदार तर उड्डाणपुलाखाली जागा मिळेल तिथे उभ्या केलेल्या वस्तू, दुकान आणि वाहनांचे अडथळे। सर्वसामान्य वाहन चालकांना, विशेषतः अंडरपास मधून जाणाऱ्या लोकांना यामुळे दररोज त्रास सहन करावा लागतो। ऑटो चालक आणि खाजगी वाहन चालकांनीही बिनधास्तपणे पुलाखाली आसरा घेतला आहे। पण महत्त्वाचा प्रश्न असा, या अतिक्रमणामुळे जे भाडं गोळा केलं जातं ते कोणाच्या खिशात जातंय? नगरपालिकेच्या माहितीनुसार यावर कोणतेही अधिकृत हक्क नसताना जिथे जागा मिळाली तिथे दुकान उभं करायचं, हे धोरण नक्की चालवतोय कोण? वाहन चालकांना अंडरपास मधून जाताना त्रासदायक मशक्कतीला समोर जावं लागतंय, पण बस स्थानकासमोर अंबादेवी रस्त्यापर्यंत लांबच लांब ऑटो चालकांना ताफा दिसतो। आणि यामागे असलेली दादागिरी की पोलीस यंत्रणेची कमजोरी, हाच प्रश्न नागरिक विचारत आहेत। वाहतूक पोलिसांचा काय रोल आहे? राजापेठ बस स्थानकासमोर खरोखर वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे आहेत की फक्त चालान कापण्यासाठी? आणि सर्वात मोठा प्रश्न, अतिक्रमण विभाग कारवाईपासून का घाबरतोय? नोकरी जाण्याची भीती की काहीतरी वेगळंच चाललंय? स्थानिक दुकानदार, वाहन चालक आणि सामान्य नागरिक यांचं म्हणणं आहे की अतिक्रमणाविरोधात वारंवार तक्रारी केल्या गेल्या, पण त्यावर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही। उलट अतिक्रमण करणाऱ्यांचाच अभय मिळाला जातोय, अशी चर्चा रंगते। राजापेठ उड्डाणपुलाखालीच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेच्या छायेखाली सुरू आहे ही अराजकता। आता वेळ आली आहे की प्रशासन, पोलीस आणि नागरी यंत्रणांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा प्रश्न फक्त अतिक्रमणाचा राहणार नाही, तो विश्वासाचाही होईल।